आज आपण निगोज भागामधील मळगंगेचं दर्शन करण्यासाठी तेथील रांजण खळगे कुंड आणि संध्याकाळचा सूर्यास्त आणि छानपैकी अशी बैलजोड पाहणार आहोत. तर पाहू शकता इथे मस्तपैकी असं नयनरम्य दृश्य आहे. संध्याकाळचा सूर्यास्त जाऊ द्या, चला आपण आता असंच जाऊया. नाही आता चला जाऊया सगळ्यांच्याच नको नको चला सगळेजण मिळून जाऊया. हा छान आहे रस्ता वगैरे केलेला. मी खूप दिवसांनी आले अगे. लग्न झालं झाले. नाही खूप दिवसापूर्वी म्हणजे एवढं नव्हतं झालेलं. छोटंसं मंदिर होतं तेव्हा. आता खूप छान झाले. आज बहिणी साडू एक पाठीमागे भाऊ आहे, आजी आहे, सगळेजण मळगंगेचं दर्शन करायला आलेले आहोत. आणि आता चालू चला तुम्ही पण आमच्या बरोबर दर्शन घ्यायला. त्याला तेच झाले टांगते किल्ले त्या ट्रेकिंगमुळे. पण खूप छान केले आम्ही. खूप फुलं बघ किती छान आले. आणि समोरून तसंच दिसतंय ना असं बरं का दाजी. हा पण पाठीमागं असलंय की अवघड. देवीला ओटी घेतलेली आहे आपण. चला विसावा मंदिरात आल्यावरती नाही. मंदिरात आल्यावरती विसावा घ्यायचा असतो थोडासा. म्हणजे देवाच्या ठिकाणी बसतात असं म्हणतात. गाडीत विसावा जाईपर्यंत घ्यायचं ते आपल्याला. तिथं जायचंय ना त्या पुलावरती. चला ना तिथं जायचंय ना. काय म्हणतात ते कशाचं मंदिर आहे आता आपण चाललोय ते नगर पुण्यामधलं ते पुण्यामधले ते. आणि ही मणिकोटची आहे की असं आहे का? गाय जर असं फिरून जायला लागायची. सध्या ओलांडतोय चला. आणि इथे कुंड बघा, खाली पाणी आहे. छानपैकी अशी कुंड आहे दोन्ही साईड. नाही मला माहितीच नाही. ते म्हणजे नाही का ज्याला माहिती त्याने बोला. पण कसं कुंड आहे बघा भारी. किती छान दिसतंय बघा. आणि किती पाणी मस्तपैकी. कुंड पण ते पण मस्तपैकी आहे. आणि संध्याकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे. निगोजमधले हे रांजण खळगे पाहण्यासाठी इतिहास संशोधक, पक्षीप्रेमी, विद्यार्थी येथे सहलीसाठी येत असतात. आणि तसे पर्यटन स्थळ म्हणून देखील हे ओळखलं जातं. आणि दोन्ही साईडला अशी मळगंगेची मंदिरं आहेत. आता मंदिराचं दर्शन करून आम्ही झुलत्या पुलावरून आता दुसऱ्या मंदिराकडे दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत. आणि छान आहे असा झुलता पूल बरं का. आणि दोन्ही साईडने असे कुंड पाहायला मिळतात वरती उंचावरून. आणि आखीव रेखीव अशी रांजण खळगे आपल्याला वरून खूप छान दिसतात पाहायला. तर हे कलाकृती पाहण्यासाठी खरं तर हजारो वर्ष लोटली गेली असतील. तेव्हा ही आखीव रेखीव दगडांची अशी निर्मिती झाली असावी. तर पाहू शकता इथे जवळून नंतर दाखवते मी. मंदिराचं दर्शन पहिल्यांदा आम्ही घेऊन येतो. महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भाऊजाई आहे.
की आणि दुसरी आपली बहिणाबाई कुठे गेली? बहिणाबाई तिकडे बहिणाबाईचं शूटिंग चाललेलं आहे आणि रील बनवत आहे ती थोडीशी. नगरवरून पुण्याकडे आलेले आहोत अलीकडून पलीकडे. महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लई गोड गोड झाले दादी. चला आमच्या गावाला. सावली येते हा आता येते चांगलं. होम हवन हे इथं नारळ पडतात. हे देवीचं मंदिर आहे असं इकडं. टाकळी हाजीचं मळगंगा देवस्थान. हो टाकळी हाजीचं टाकळी आहे. हाजी तुमची भीमा टाकळी. आमची भीमा टाकळी. इथं तुळशी वृंदावन छानपैकी आहे. ए इथे फोटो काढा. मंदिरात आल्यावरती देवीचं मळगंगेचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करताना पाठीमागच्या साईडनी अशी छानपैकी अशी गाई वासराची मूर्ती होती आणि पाहून इतकं प्रसन्न वाटत होतं ना. तर पाहू शकता इथे छानपैकी अशी मूर्ती आहे आणि खूप छान वाटतं अशा मूर्तीकडे पाहिल्यावरती. आणि बाहेर सभा मंडप देखील खूप छान आहे. आखीव रेखीव पाना झुंबर लावलेली आहेत आणि बाहेरचं वातावरण देखील खूप शांत असं आहे आणि दीपमाळ आहे, तुळशी वृंदावन आहे आणि वरून या मंदिरापासून रांजण खळगे देखील खाली खूप छान पाहायला वाटतात असं. आणि दीपमाळ आहे आणि बाहेरच्या बाजूने लांबवर पाहता ते तिथे देखील गाई वासराची अशी मोठी अशी मूर्ती आहे. तर आसपासचा परिसर देखील खूप शांत असा आहे. तो खूप छान वाटतं. तर नक्कीच या मंदिराला तुम्ही नक्कीच मळगंगेला अवश्य भेट द्या एकदा तरी या भागामध्ये आल्यावरती. तर आता मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही पुन्हा पलीकडे झुलत्या पुलावरून जात आहोत. तर मध्येच थोडंसं म्हटलं गोजिरेने खायला घेतलं. तर मग थोडंसं दुकानातून आम्ही थोडंसं वेपर्स घेतले आणि महिला दिन होता त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती. विविध महिला इथे पर्यटन स्थळावरती किंवा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, रांजणखळगे पाहण्यासाठी इथे भरपूर भाविक असे आलेले होते. आराम करता काय? तर पुन्हा एकदा आपण हे रांजणखळगे जवळून पाहूया. खाली उतरून आता आपण रांजणखळगे पाहूया. तर हे कुकडे नदीचं पात्र आहे आणि या पात्रामध्ये दोन्ही साईडने अशी छानपैकी रांजणखळगे आता आपण जवळून पाहूया. तर या रांजणखळग्यांना जवळून पाहताना असं वाटतं की पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ शिल्पकार म्हणजे निसर्गच आहे बरं का. तर वेडी वाकडी असे दगडांचे आकार जे आहेत ते मनाला अगदी स्पर्श करून जातात. इतके छान वाटतं ही दगडी पाहताना. ते एक अनोख्या दुनियेमध्ये आपण आल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की तिथे कितीही वेळ बसलं तरी असं वाटतं आपण तिथून हालावंच नाही. इतकं सुंदर असं नयनरम्य म्हणाल तर दृश्य आहे आणि वरून असे रांजणखळगेंचे विविध आकार पाहताना अगदी मनाला प्रसन्न वाटतं. तर तुम्ही नक्कीच या मळगंगेचं दर्शन देखील देवीचं घ्या आणि असं कुंड रांजणखळगे पाहायला अजिबात विसरू नका. तर वरून देखील खूप छान दिसतं बरं का. हे पहा दोन्ही साईडचं पात्र अगदी खूप छान दिसतं. तर हे थोडं तर तोंडाने म्हणजे सांगण्यापेक्षा खरं तर प्रत्यक्ष पाहण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद खूप वेगळा आहे.
आणि भरपूर भाविक येथे पर्यटन स्थळ म्हणून देखील येतात, मळगंगेचं दर्शन घेण्यासाठी देखील येतात. तर आता आम्ही खाली मंदिरातून उतरल्याच्या नंतर येथे छानपैकी अशी एक बैलजोडी आहे आणि ती इतकी छान वाटत होती ना की असं वाटत होतं खरंच रिअलमध्ये बैलगाडी येथे उभी आहे की इतकी छान वाटत होतं. तर मग गोजरीने आम्ही सर्वांनी तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि मग आहोंनी येथे शेतकरी गीत एक गायला आहे पुढे, तर ते देखील तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग सगळ्यांनी थोडंसं फोटोशूट करून घेतलं. बैल चांगले मजबूत आहेत. जीवा शिवाची बैल जोड जाई भिगीन आपली पुढे डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा. चल र शिरपा देवाची किरपा झाली औंदाच्या नरच्यान गाऊ मोठ वरच गाण गाऊ मोठ वरच गाण माझ्या राजा सरजा माझ्या राजा तूर माझ्या सरजा तूर माझ्या राजा तूर. मोठ चालली माळ्यात माझ्यान चाक वाजतय कुही कुही पाटाचं पाणी झुळझुळवानी फुलवीत जातय जाई जुई. अरे मोठ चालली माळ्यात माझ्यान चाक वाजतय कुही कुही पाटाचं पाणी झुळझुळवानी फुलवीत जातय जाई जुई. धरती माता येईल आता नेसून हिरवले नरलेन गाऊ मोठ वरच गाण र गाण गाऊ मोठ वरच गाण माझ्या राजा सरचा. संध्याकाळचं खूप छान दिसत असताना काय लाईट बघ ना किती आले त्याच्यामध्ये, भारी दिसत असं. तर अशा प्रकारे मळगंगेचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि सूर्यास्त देखील झालेला आहे आणि इथे कारंजी आहेत बघा, इतके सुंदर दिसत आहे. आता संध्याकाळची वेळ झाली की लाईटिंगमध्ये खूप छान दिसतील. तर असं निगोजाचं मळगंगेचं देवीचं मंदिर आहे, तर तुम्ही नक्कीच अशा मळगंगेला भेट द्या. शिरूरमध्ये मोडलं जातं हे, तर या भागात जर तुम्ही कधी आले तर मळगंगेला अवश्य भेट द्या. रामकुंडाच्या शेजारीच असं इथे वडाचं झाड आहे भलं मोठं आणि छानपैकी अशी दुपारची सावली असणार आहे खरं तर इथं. आणि ते गाय वासराचं बघा इथे छानपैकी अशी मूर्ती आहे, अगदी प्रसन्न वाटत आहे या मूर्तीकडे पाहून. हे बघा मस्तपैकी अशी मूर्ती आहे. रिअलमध्ये असं वाटतं की गाई आणि वासरू आहे इथे, इतकी सुंदर मूर्ती आहे. वरती शनीचं देखील मंदिर आहे असं बाहेरच्या साईडने. आसपासचा परिसर असा आहे. लहान मुलांसाठी थोडंसं गार्डनची सोय पण आहे इथे खेळायला. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच शिरूर पारनेर भागामध्ये जर तुम्ही आले असाल तर इथे निगोजामध्ये रांजण खळगे आणि मळगंगेचं दर्शन करायला अजिबात विसरू नका. नक्की अवश्य भेट द्या. तर चला बाय बाय, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. निघो जरूर परतीच्या मार्गाला.